महानगरपालिकेमध्ये आहोत आणि सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे सगळेच नगरसेवक पदाधिकारी आपल्यासोबत आहेत। सगळ्यात आधी ताई 6 खासदार तुमचे गेलेले आहेत, वेगळा गट त्यांनी स्थापन केलेला आहे। कालपर्यंत उद्धव साहेबांना म्हणत होते की आम्ही आहोत, उद्धव साहेब पण तोच विश्वास देत होते, पण आता तसं नाही आहे, गेलेले आहेत। राजकारणामधला व्यभिचार कुठे बघायचा तर या हिंदुस्थान या भारतात बघावं। कारण जे खासदार आज त्यांचे मतदार व्यक्त होत आहेत सोशल मीडियावर, मतदार असं म्हणतायत, मला वाटतं काही पत्रकारांनी पण ज्या पत्रकारांनी मतदान केलं आहे ते पत्रकार पण व्यक्त झालेले आहेत की आम्हाला हे सोशल मीडियाचं मी सांगते की आम्हाला भाजपही नको होतं आणि शिंदे गूटही नको होतं, म्हणून आम्ही तुम्हाला मतदान केलं। आधी खास करून मुलुंडचा जो खासदार आहे त्यांच्यासाठी जास्त आलेले आहेत, त्या लोकांनी त्यांना नाकारून तुम्हाला मतदान का केलं आणि तुम्ही अशी गद्दारी, हा व्यभिचार आहे राजकारणातला, हे वारंवार घडतं आहे। आणि ते घडत असताना देशातले प्रमुख एक तर कांडोळा करतायत किंवा मुद्दाम म्हणून दुर्लक्ष करतायत। पण तुम्ही आता मुलुंडचा विषय घेतलात, मुलुंडचे खासदार ते पण गेलेले आहेत, त्यांची कन्या मीडिया आहे ना, त्या कन्याचं नंतर बघू। आता कन्या आता एक पाय इथेच आहे का तिकडे तेही बघू। तुमची काय भेट झाली? नाही, आमची नाही भेट झाली, आज आल्या नाही आहेत त्या। दुसरं म्हणजे ज्या पद्धतीने हे सगळं चाललंय, हे काय लोकांच्या भल्यासाठी गेले का? निधी मिळत नाहीये तर तो तर खरा त्यांचा डाव आहे। आज महापालिकेत पण ज्यांच्यावर सतत, मी कुठल्या एका पक्षाला ब्लेम करत नाहीये, MIM हा पक्ष कसा जन्माला आला, कोणी घातला हे तर सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच्याबद्दलचा तिरस्कार निर्माण करायचा लोकांमध्ये, हिंदू मुस्लिम करायचं, आणि मात्र ते बरोबर राहिले पाहिजे म्हणून 3-3 कोटी 4-4 कोटी त्या 8 नगरसेवकांना दिलं आहे। जर तुमचा तिरस्कार आहे ना, गोवंडीकडे त्या साईडला इकडे तिकडे रोहिंगे आहेत, मग फंड बरे देता, याचा अर्थ हिंदू म्हणायचे, मराठ्यांवर अन्याय करायचा, OBCवर अन्याय करायचा आणि बाकी बरोबर घरोबा करून ठेवायचा आणि लोकांना मात्र त्या ह्याच्यामध्ये लढवत राहायचं आणि म्हैस जी पळवायची आहे वेगळी ती पळवत राहणार, इथे आपल्या घंटा वेगवेगळ्या वाजत राहणार। बरोबर। ओमराजे निंबाळकर खरं तर ते सातत्यानं म्हणत होते की आम्ही उद्धव साहेबांशिवाय कुठे जाणार नाही, उद्धव ठाकरेंनी तिथे जाऊन त्यांच्यासाठी सभा घेतल्या होत्या किंवा ते नंतर बऱ्याचदा पाहणी वगैरे पण केलेली। ते असं म्हणतात, मी गेलोय पण मी 20 तारखेनंतर माझी भूमिका स्पष्ट करेन जेव्हा निकाल लागेल। खरं म्हणजे ते जातील अशी अपेक्षा कुठल्या शिवसैनिकांना नव्हती, कारण त्यांच्या वडिलांचा जेव्हा मृत्यू झाला, हत्या झाली, त्यावेळेला त्यांच्यावरती बाका प्रसंग आला असताना त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्यांना कोणी आधार दिला असेल, त्यांचा सांभाळ केला असेल तो माननीय बाळासाहेबांनी तेव्हा आधार दिला, त्यांना जिल्ह्यामध्ये उभं केलं, आमदार केलं, 2 वेळा खासदार केलं। आणि आज जेव्हा तुमची चांगली जेव्हा स्थिती आली आहे आणि पक्षाला जेव्हा वाईट दिवस आहेत त्यावेळेला तुम्ही सोडून जात असाल तर खरंच अशा खासदारांचा निषेध केला पाहिजे। आणि केसेसचा संदर्भ ती लोक देत आहेत की मला 20 तारखेला निर्णय घेईल, म्हणजे असं काही आहे का की उद्या तिकडे गेल्यावरती केसचा निर्णय देखील कोर्ट त्यांच्या बाजूला लावणार आहे? म्हणजे आता पहिलं ह्याच्या पुढे पैशाने फोडले जायचे, ह्याच्यानी सगळ्या गोष्टी करून आता मला वाटतं न्यायव्यवस्था विकत घेऊन देखील फोडण्यासाठी प्रयत्न होतो आहे, हे नक्की झालेलं आहे। त्याच्यामुळे देश कुठे अधोगतीला चाललेला आहे हे एक उदाहरण आहे। पण आता तुमचे मुंबईतले शिवसैनिक आहेत, नगरसेवक आहेत, त्याचं झालं असं कारण आता बातम्या येत आहेत की मुंबईतले नगरसेवक आणि काही आमदार देखील जातील। बघा, या बातम्या पेरल्या पण जात आहेत आणि ज्या पद्धतीने मुलुंडला सैनिकांनी दणका दिलाय, आता सैनिक स्वस्त बसणार नाहीत। ज्या गाव पातळीवर हे गेलेत यांना आता त्या पद्धतीने उत्तर दिलं जाणार, देत आहेत आणि देणारच। आता राहिला आमदार आणि नगरसेवक, हेच तर ते बघतायत, म्हणून तर फंड वेगळ्या लोकांना द्यायचं, त्यांचा तिरस्कार करत करत त्यांना फंड द्यायचा, म्हणजे साम नाम दंड भेद करून पण येत नाही। तिथे निधी कमी करायचा आणि निधी कमी केला की मग मात्र फुटण्याचा विधी हा चालू करायचा। हा निधीवरच आहे सगळा त्यांचा गेम आणि ते मुद्दाम जनतेवर अन्याय करतात। आम्हाला तर दाबतातच, पण जनतेवर, कारण आता एवढे जेवढे खासदार गेलेत हे खासदारांना
जसं काही पत्रकार याच्यात व्यक्त झाले आहेत, त्यांचं म्हणणं आहे तिथल्या लोकांनी म्हणून नाकारलं त्यांना आणि तुम्हाला दिलं तर त्यांचा निधी कमी करून त्यांना निधीच द्यायचा नाही, म्हणजे लोकांवर अन्यायच करताय. लोकशाहीचा गळा घोटतायत, पूर्णपणे दाबून टाकतायत. हे उघड आहे. पवनराजे खटल्यावरून ओम निंबाळकर यांच्यावरती सध्या दबाव आहे असं संजय राऊत म्हणतात. एका बाजूला पैशाचं गणित, दुसऱ्या बाजूला असं दबावाचं राजकारण आहे का? नाही, जोपर्यंत पैसा खेळणार तोपर्यंत यांच्या तोंडातून दबाव येतच राहणार. दबाव आहे, कसलाही दबाव कोणावरही नाही. तुम्ही जेव्हा निवडणुकीला उभे राहिलात तेव्हा तुमच्यावर दबाव नव्हता का? तुम्ही निवडणुकीला उभे राहता, निवडून येता, तेव्हा दबाव नसतो आणि आता तुमच्याकडे दबाव आहे. कसला दबाव आहे? फक्त हे कारणं देण्याची, त्यांची फक्त कारणं देणं आहे. त्यांना जायचं आहे, ते चाललेत. आम्ही बघू त्यांचं काय करायचं. आमच्या गटनेते आहेत, आमचे पक्षप्रमुख आहेत, ते सांगतील ते आम्ही करूच. फक्त कारणं देणं हेच आता त्यांच्या हातात आहे. बस. पण आता शिवसैनिकांची पुढची भूमिका काय असेल? आता सर्वजणच आम्ही सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, आमचे नेते युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या मागे ठामपणे उभे आहोत. आणि जोपर्यंत मला असं वाटतं या महाराष्ट्रामध्ये निष्ठावंत तळागाळातला शिवसैनिक भक्कम आहे, तोपर्यंत नवीन नेते तयार करण्याची क्षमता ही आमचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्यामध्ये आहे. हे वांझोटे आहेत, हे पोरं जन्मालाच घालू शकत नाही आहेत, वांझोटे झालेले आहेत आणि आम्ही घडवलेली मुलं जन्माला घातलेली पळवत आहेत. मग पळवणारी टोळी असं पण त्यांच्याकडे बघता येईल. आता शिवसेना 5व्यांदा फुटली आहे. ही 5व्यांदा खासदार आमदार नेते जाण्याची वेळ आहे, खासदार जाण्याची वेळ आहे. परत शिवसेना कायम टिकत आली आहे. प्रत्येक वेळेला शिवसेना संपेल असं बरेच जण म्हणायचं, पण तसं झालं नाही. प्रत्येक वेळेला उभारी घेतलीच होती. आता 6 खासदार फुटलेत, ज्यांना लोकसभेमध्ये उद्धव ठाकरे स्वतः ना धनुष्यसोबत असताना फिरले त्यांच्यासाठी आणि ते निवडून आले होते. आता जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगायला पाहिजे त्यांनी, की ज्या पक्षाच्या जीवावरती आम्ही मोठे झालो, ज्या पक्षप्रमुखांनी त्यांच्यासाठी मेहनत केली, तर त्यांना त्यांच्याशी बेईमानी करणं हाच शब्द योग्य आहे त्यांच्यासाठी. हा सुद्धा कदाचित लहान कमी पडेल, कारण एवढं असं असताना सुद्धा म्हणजे कशासाठी ते गेलेत. आता सगळे तुम्ही सर्वसामान्य जनतेचे पण प्रतिक्रिया घ्या. जे कोणी खासदार गेलेत ना त्यांच्याबद्दल जनता काय म्हणते सर्वसामान्य, आणि त्यांनाही कळलं हा पैशाचा माज आहे, दुसरं काही नाही, आणि हा फार काळ टिकत नाही. त्यामुळे असे कित्येक वेळा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला, पण जोपर्यंत सर्वसामान्य तळागाळातले शिवसैनिक ठामपणे उद्धवसाहेबांच्या पाठीशी उभे आहेत, तर शिवसेना पुन्हा भरारी घेईल फिनिश पक्षाप्रमाणे. आपण बघा, लोक वाट बघतायत, येतील. म्हणजे असं नाही आहे की मला सांगा, आता कोणी आत्तापर्यंत एवढे नेते कोणाचे पक्षातले गेले म्हणून पक्ष थांबला का? नाही ना, नाही थांबला. ठीक आहे, आता थोडक्यासाठी आमची सत्ता गेली असेल, भविष्यात येईल, पण 65 नगरसेवक सुद्धा आले ना निवडून. एवढं सगळं असताना हे सगळ्यांनी मान्य केलं, तसंच पुढे होईल. आता काय झालंय, ज्या मतदारांनी ह्यांना निवडून दिले ना ते कपाळावर हात मारून घेतील की आम्ही यासाठी ह्यांना दिलं होतं का निवडून. त्यांना ते उद्धव साहेबांबरोबर होते म्हणून त्यांना दिलं निवडून. तेव्हाच धनुष्यबाण चिन्ह नसताना सुद्धा मशालीवर एक खासदार निवडून आले. त्यांना लाज वाटली पाहिजे. कसं आहे, आता आमच्या श्रद्धावहिनी माजी महापौरांनी जे सांगितलं की शिवसेना ही कधी संपत नसते. नवीन नवीन नेते पुन्हा येणार आहेत. गेल्या वेळेला मला माहिती आहे की आमच्या 18पैकी 12 खासदार आमचे निघून गेले होते. 12 खासदारापैकी त्यांचे निवडून किती आले? 7. आणि आमच्या त्यावेळेला फक्त 6 खासदार होते, 6चे आम्ही 9 केले. त्याच्यामुळे आम्ही वाढतो आहे. आमदार देखील आमचे 14 आमदार होते, आम्ही 20 आमदार निवडून आणले. त्यामुळे शिवसेना थांबणार नाही. त्याच्यामुळे जर गेले तर नवीन रक्ताला वाव मिळेल आणि नवीन रक्त उद्धव साहेबांसाठी काम करायला तयार आहे. आणि जोपर्यंत हा शिवसैनिक या ठिकाणी ठामपणे उभा आहे तोपर्यंत कोणी ठाकरेंना चॅलेंज करू शकत नाही आणि चॅलेंज होणार पण नाही. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. म्हणजे संपणार पण खासदार एक जरी केली चालतील, पण आमचे कार्यकर्ते सोबत आहेत आणि तोपर्यंत ठाकरे कधीही संपणार नाही असा विश्वास सगळे नेते व्यक्त करत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण सुमित सावंत, न्यूज 18 मराठी, मुंबई.